ए कुठं चाललायस आता? घर मोकळं दिसलं म्हणून का सरळ दुधाच्या बागुन्यावर धाडच टाकतोस का काय? तर रामकृष्ण हरी मित्रांनो, उन्हाळ्याची दिवस सुरू झालेत आणि वातावरणाचा पारा असा बरबर बरबर वाढलाय का नाही, अंगाचा असा झरझर झरझर घाम निघालाय. कानात बसून वाढलेल्या अंगाचा तापमान कमी करण्यासाठी मी जरा 5 मिनिट मम्मीला दुकानात बसून घरी गेलो लिंबू सरबत बनवायसाठी. थंडगार ती सरबत बनवल्याच्या नंतर विवेकला आणि मम्मीला दिलो आणि मग स्वतः प्यायला बसलो. आणि तसं बी 10वीचे पेपर संपले तरी बी ह्यानं असं उन्हात खेळणी हो, पण काय करावं ऐकत नाही. आणि कसा लिंबू सरबत पिण्याची खरी मजा ही मला अख्खा ग्लासवर पिल्याशिवाय वाटतच नाही. ती वाटीभर पिल्यानंतर ती तर मला जमतच नाही. मस्त पंख्याची हवा खात बसलो होतो की ही गाबर लगेच आलं इकडं आणि नीट उभ्यानं सरळ तिकडं स्वयंपाकाच्या रूम कडे जाऊन आणि सरळ भाऊगुन्यात तोंडच घालणार होतं दुधाच्या की मी जाऊन त्याला डावचलो, माय कशाला आलाय नासलं वाचकन घाबरलं का नाही. सरळ जाऊन लेंटरवरच जाऊन बसलं. घरातला धांगड देंगा बघून विवेक आणि समोर दोघं बिद घरी आले. घरी आल्याच्या नंतर ह्याच्या गोबडावने डोळे बघून ह्याला तर उदगुलालं की ह्याला हाकलायचं म्हणून. आणि तसं बी बिचारा आलंयच तर जरा टोस्ट बिस्ट दिलो आणि मस्त त्याची मजा घेऊन हाकलून लावलं. भावानं त्याला एवढा त्रास दिलाय की नाही, मला वाटत नाही बाबा ह्यानं पुन्हा माझ्या घरात येण्याची पुन्हा ट्राय बी करलं. हायच माझा भाऊ असं टॅलेंटेड. असेच अप्रतिम व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर याचा फुल ब्लॉग पाहिजे असेल तर कॉमेंट करा. तसं बी टाकणारच हाव म्हणूनच म्हणलं लाव. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. रामकृष्ण हरी.